अतिशय मोहक कथा तुम्हाला शुकाचारी मधली मी सांगणार आहे. तुम्हाला ही कथा मला असं वाटतं की कदाचित माहीत नसावी म्हणून तुम्हाला ही सांगणार आहे. विषय कसा माहिती का, पार्वती मातेने एकदा शंकराला असं म्हणलं की महाराज भगवान शिवशंकर मला तुम्ही गुह्य ज्ञान सांगा किंवा अमृत कथा सांगा. मग ही अमृत कथा सांगताना शंकराला असं वाटलं की ती दुसऱ्या कुणी ऐकू नये एवढी ती मोहित करणारी होती. म्हणून त्यांनी तिला असं म्हणलं की चल डोंगरात आपण जाऊ. डोंगरात गेल्यानंतर त्यांनी कथा सांगायला सुरू केली. एवढी ती मोहित करणारी कथा होती की अक्षरशः पार्वती माता त्याला हुंकार देत होत्या आणि मोहित करणारी होती. त्यावेळी पार्वती माता झोपी गेल्या. परंतु जे शुकाचार्यचे महाराज आहेत, शुक महाराज जे आहेत, त्यांनी काय केलं, पोपटाचं रूप धारण केलं आणि ती कथा ऐकण्याचा प्रयत्न केला. तो पोपट दिसल्यानंतर शिवशंकर स्वतः त्या पोपटाच्या मागे लागले की ही कोणतरी महापुरुष आहे जे माझी कथा ऐकायचा इथं प्रयत्न करते पोपटाचं रूप धारण करून. मग त्यावेळी तो पोपट महर्षी म्हणजे आपले जे व्यासमुनी आहेत त्यांच्या आश्रमामध्ये गेला आणि शंकर आपल्या पाठीमागात म्हणल्यावर त्या भीतीपोटी त्यांनी काय केलं, सूक्ष्म कण होऊन पोपटाच्या रूपातनं सूक्ष्म कण झाले आणि जे आपले व्यासमुनी आहेत त्यांच्या पत्नीच्या पोटामध्ये कणाद्वारे त्यांनी प्रवेश केला. आणि अजून देखील आपण म्हणतो बघा 12 वर्षाचं त्यांचं तप आहे. 12 वर्ष त्या व्यासमुनींच्या पत्नीच्या पोटामध्ये ते राहिले. ते हेच याच कारणामुळं असं ते राहिले होते. पण त्यांना ज्यावेळी बाहेर या असं व्यासमुनी म्हणायचे किंवा इतर म्हणायचे, त्यावेळी ते म्हणायचे की मला मोह माया संसार मला असल्या कोणत्याही गोष्टीत बाहेरच्या जगात पडायचं नाही, त्यामुळे ते आत राहायचे. मग त्याच वेळी व्यासमुनींच्या आश्रमात त्यांच्यावर का नाही पोटात असतानाच उपनिषद असेल, भागवत असेल, वेदपुराण असेल, या सगळ्या गोष्टींचे संस्कार घडले. श्रीकृष्णाला त्यावेळी कळालं की असा कोणतरी महापुरुष आहे जो की 12 वर्ष झालं बाबा एवढं त्यांचं तप चालू आहे, व्यासमुनींच्या पत्नीच्या पोटातूनच चालू आहे. म्हणून ते स्वतः प्रकटले आणि मग त्यांनी काय केलं, त्यांना विनवणी केली की तुम्ही असल्या कोणत्याही मायाजाळामध्ये अडकणार नाही, तुम्ही कृपया बाहेर या. आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर प्रकट झाल्यानंतर ते जंगलाच्या दिशेने झाले. तेच त्यांची जी तपोभूमी आहे ती म्हणजे शुकाचारी, जे की आटपाडी आणि खानापूर तालुक्याच्या सीमेवर आहे.